आजच्या काळात जगभर हिंसा, द्वेष आणि स्पर्धा वाढत असताना महावीरांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. जगा आणि जगू द्या हा केवळ विचार नाही तर एक जीवन पद्धती आहे. जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे चाललो तर आपल्या समाजात शांतता, प्रेम आणि बंधुता नक्कीच वाढेल, अशी भावना भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी महावीर जयंतीच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राहाता शहरामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात, आकर्षक सजावट तसेच भगवान महावीरांच्या जयघोषात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या कार्यक्रमाला राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, संघपती अनिल पिपाडा, भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, मदनलाल पिपाडा, धनंजय गाडेकर, विजय मुथा, रमणलाल रोणवाल, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायण कारले, नगरसेवक दशरथ तुपे, शिवसेना नेते नाना बावके, नगरसेवक शशिकांत लोळगे, गणेश सोमवंशी, शिवाजी आनप, प्रवीण बागरेच्या डॉ. दिलीप लोढा, नंदलाल रोणवाल, पुखराज पिपाडा, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा, कमलेश टाकी, पोपट चोरडिया, हिरालाल सोळंकी, डॉ. अशोक लोढा, पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, रमणलाल रोणवाल, नरेंद्र पिपाडा, सुनील धाडेवाल आदींसह वेगवेगळ्या मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. या ठिकाणी भगवान महावीरांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि करुणा या संदेशाचे महत्त्व विशद केले. घेऊ इच्छित नाही, महावीरांचे विचार स्वीकारा आणि जीवनात शांतता आणि आनंद निर्माण करा. आणि खऱ्या अर्थाने आपण भगवान महावीरांच्या विचाराचंच अनुकरण केलं तर भगवान महावीरांची जयंती साजरी केल्यासारखी त्या ठिकाणी होईल. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, उपस्थित राहिलात. आमचे मित्र गणेश कारखान्याचे चेअरमन नारायणरावजी कारले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. यानंतर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करतो. आज या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, उपस्थित सर्व शहरातील मान्यवर, पदाधिकारी आणि सर्व जैन बांधव आणि शहरातील पण सर्व जैन बांधव यांना मी भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज जर बघितलं तर जगभरात ज्या समस्या असतील, पर्यावरणाबद्दल असतील किंवा युद्धाच्या असतील, भगवान महावीरांनी जो 2500 वर्षापूर्वी संदेश दिला होता, अपरिग्रह असल, अहिंसा असल, या तत्वांचं पालन केलं, लोभ जरी ठेवला नाही तरी या सगळ्या समस्यांवर आपण मात करू शकतो. आज भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी हा जरी मनात एक संघ बांधला आणि त्यांची शिकवण जी आहे ती आपण अनुकारली तर मला वाटतं आपल्या सर्व समस्यांचं मूळ त्याच्यात आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. प्रयत्नशील असतो त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे. त्यानिमित्त उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्यापूर्वीच राजेंद्रजी पिपाडा यांनी सांगितलं की आज जगामध्ये जे वातावरण आहे, युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा युद्ध चालू आहे, संपूर्ण जगावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. आणि ही जी हिंसा आहे, या हिंसेचे जीवनावर काय परिणाम होतात हे आपणही अनुभवत आहोत. ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या ठिकाणी त्याचे खूप तीव्र प्रमाणात अनुभवले जात आहे. आणि अशा वेळेला अहिंसेचं महत्व, मानवतेचं महत्व, शांततेचं महत्व हे आपल्याला आजच्या काळात समजतं. आणि भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वी ही शिकवण आपल्याला दिली. आणि याबरोबर जैन समाज संपूर्ण श्रद्धेने वाटचाल करत आलेला आहे. आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे ज्या ज्या वेळेला देशामध्ये, राज्यामध्ये कुठे आपत्ती येते त्यामध्ये मदत करण्यासाठी तन धनाने हा समाज या शिकवणीच्या वाटेवर सर्वात पुढे असतो. आज या ठिकाणी मी सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जब भगवान ने केवल ज्ञान, केवल दर्शन प्राप्त कर लिया, निश्चित हो गया कि अब मुझे क्या करना है, मोक्ष तो मिलने वाला ही. भगवान किसका अधिकारी थे?
मोक्ष के अधिकारी बन चुके थे, उन्हें मोक्ष तो होना ही था, लेकिन केवल ज्ञान केवल दर्शन प्राप्त होने के बाद में जानते हुए कि मैं मोक्ष में जाने वाला हूँ चुप बैठ सकते थे। लेकिन वो किसके बीच में आए? जनता के बीच में आए, हम लोगों के बीच में आए, सबके बीच में आए। किसके लिए आए? अपना प्रदर्शन करने के लिए, अपने को बताने के लिए कि मैंने केवल ज्ञान केवल दर्शन को प्राप्त किया? नहीं, अपितु जो उन्होंने प्राप्त किया था, जो जाना था, जो देखा था, जिसको परखा था, जिसको निरखा था, जिसको आत्मसात किया था, वो जन जन तक देने के लिए भगवान क्या होगा? जनता के मध्य में आकर और जनता के मध्य में आकर के जन जन को बोध देने के लिए उन्होंने क्या कर दिया? मार्ग दे दिया। और उनके प्रमुख 3 सिद्धांत कौन से आप बता सकते हैं? आपको सभी को मालूम है। अहिंसा, अपरिग्रह और अनेकांतवाद। सभी 23 तीर्थंकर इन्होंने क्या है? 2 मार्ग बताया। अहिंसा और अपरिग्रह का उन्होंने क्या किया? बोध दिया। लेकिन अनेकांतवाद का बोध कि मैं भी सत्य और अगले वाला भी क्या हो सकता है? सत्य हो सकता है। किसी भाव से मैं भी क्या है? ये बात भी सत्य हो सकती है और किसी एंगल से ये बात भी क्या हो सकती है? सत्य हो सकती है। किसी को मिथ्या या किसी को झूठलाने का कार्य परमात्मा ने नहीं किया, अपितु अनेकांत का मार्ग भगवान ने हमें दिया। एक दृष्टि से नहीं, अनेक दृष्टि से हम क्या करें? देखें। कार्यक्रमाची सांगता सिद्ध संकल्प मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात करण्यात आली। या ठिकाणी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। लहानग्या बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच आपल्या कला, संस्कार आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडवले। भक्तिगीते, नृत्य तसेच भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला। यावेळी गुरु महाराजांच्या वाणीतून अत्यंत अनमोल असा आध्यात्मिक संदेश देण्यात आला। त्यांनी भगवान महावीरांच्या अहिंसा, सत्य, संयम आणि करुणा या तत्वांचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या धावपळीच्या जीवनातही या विचारांची नितांत गरज असल्याचं सांगितलं। त्यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण बागरेचा यांनी केले। उपस्थितांनी या सोहळ्याचा मनोभावे आनंद घेतला आणि भगवान महावीरांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहाता।